बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची। आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र, पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज। सांगली जिल्ह्यातील कोतवालांनी घेतली आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट। कोतवालांच्या विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष माननीय श्री संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तालुका अध्यक्ष गोरख जावीर व संजय माने यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कोतवालांनी विधान परिषदेचे आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर यांची भेट घेतली। महाराष्ट्रातील कोतवालांना गुजरात व त्रिपुरा राज्याप्रमाणे चतुर्थ श्रेणी लागू करावी, तलाठी व लिपिक भरतीमध्ये कोतवालांसाठी 25% जागा आरक्षित ठेवाव्यात, शिपाई पद भरतीसाठी असणारा आरक्षित कोटा 40% वरून 80% करावा, कोतवाल हे पदनाम बदलून तलाठी सहाय्यक किंवा महसूल सेवक असे करावे, सेवानिवृत्त कोतवालांना दरमहा भविष्य निर्वाह निधी मिळावा यासह अनेक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोतवालांच्या प्रश्नावर आवाज उठवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी न्याय मिळवून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। कोतवालांनी केलेल्या मागण्यांना प्रत्युत्तर देताना आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणाले ते पाहूया। सांगली जिल्ह्यातील कोतवाल प्रतिनिधी मला भेटण्यासाठी माझ्या निवासस्थानी आलेले आहेत। महाराष्ट्रातील सर्व कोतवालांच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी म्हणून ही सगळी मंडळी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज काही मागण्या घेऊन ते आज माझ्याकडे आलेत। मी तुम्हा सर्वांना इतकंच सांगतो की हे राज्य सरकार कोतवालांच्या बाजूने ठामपणे उभा आहे। माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात कोतवालांच्या मानधनामध्ये वाढ केलेली होती आणि आता परत माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जवळपास 7,500 रुपये मानधनाची वाढ केलेली आहे। ही विक्रमी मानधन वाढ कोतवालांच्या संपूर्ण कार्यकाळातली आहे। आता आज जी मागणी आहे की महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा मिळाला पाहिजे, ही मागणी आज महाराष्ट्रातील सगळ्या कोतवालांची आहे। आणि मागच्या 8 दिवसापूर्वी अधिवेशन काळामध्ये माननीय महसूल मंत्री महोदय यांच्यासोबत कोतवालांच्या शिष्टमंडळाची एक बैठक झाली। मी त्या बैठकीला सदाभाऊ खोत आणि अर्धा पाऊण तास थांबलो होतो, परंतु दुसरी एक बैठक मला विधान भवनात लागल्यामुळे मी त्या बैठकीला अनुपस्थित होतो। आज जी समिती राज्य सरकारने गठीत केलेली आहे, आम्ही त्या समितीकडे पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर आपला प्रश्न कसा सुटेल यासाठी सरकारकडे मागणी लावून धरू। दुसरे काही विषय आहेत की जे पदवीधर कोतवाल आहेत त्यांना 25% सरकारी जी नोकर भरती निघते, तलाठी असेल क्लर्क असेल, त्यामध्ये त्यांना कोटा निश्चित केला पाहिजे। ही एक चांगली रास्त मागणी कोतवालांची आहे। रिटायर झाल्यानंतर कोतवालांना पेन्शन मिळत नाही, त्याबद्दल सरकारने भूमिका ठोसपणे घेतली पाहिजे। एखादा कोतवाल ऑन ड्युटी आहे आणि तो जर त्याचं निधन झालं तर त्यांच्या मुलांना अनुकंपाखाली नोकर भरती होत नाही, तर ती एक चांगली मागणी सर्व कोतवाल बंधूंच्या वतीनं राज्य सरकारकडे आहे। आणि दुसरा मुद्दा जो कोतवाल बांधवांचा आहे की कोतवाल हा ब्रिटिशकालीन शब्द आहे, तर ते नाव बदलून महसूल सेवक किंवा तलाठी सहाय्यक करावं, ही एक चांगली मागणी कोतवालांच्या वतीनं होते, तर ती मागणी आम्ही राज्य सरकारकडे लावून धरू। रिटायर झाल्याच्या नंतर 170 दिवसाचं मानधन, म्हणजे मला आता यांनी सांगितलं याच्याविषयी मला एवढी डिटेल माहिती नाही, पण तरी 170 दिवसाचं मानधन रिटायर झाल्यानंतर मिळतं, त्याऐवजी ते 300 दिवसांचं मिळावं, अशा अनेक मागण्या कोतवालांच्या आहेत। मी तुम्हाला आपल्या माध्यमातून इतका शब्द देतो की निश्चितपणे कोतवालांची बाजू मी राज्य सरकारकडे लावून धरेन। संघर्ष करायची जरी वेळ आली कोतवालांच्यासाठी तर ती संघर्ष करण्याची भूमिका सुद्धा आम्ही ठेवेल आणि राज्य सरकारनं लवकरात लवकर या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा यासाठी पाठपुरावा करेल।